आज पुन्हा घरात पसारा काढला का ते पुढे सांगतेस. त्याआधी म्हटलं चला किचनचं सगळं काम आवरून घेतलं. खूप सारे भांडे होते नाश्त्या पाण्याचे, ते आवरले. त्यानंतर मग निवांत बसून घेतलं. स्वयंपाक पाणी आज सगळं लवकर आवरलं होतं कारण घरातनं आज थोडं काम करायचं चालू होतं. मग काय बसल्या बसल्या काय करू म्हटलं, स्वयंपाक झाला आहे तर खाऊनच घेऊ. आज भाकर आणि ठेचा होता आणि जो की मला दहीमध्ये ठेचा खूप खायला आवडतो. त्यानंतर थोडा आराम करू म्हटलं, तेवढं टिकलीचा पॉलीचा आवाज आला. मग काय खाली आली कारण सकाळीच माझं मंगळसूत्र तुटलं होतं. म्हटलं चला झोप तर आज भेटणार नाही, आज चहाच पिऊन घेऊ लवकर. चहा ठेवला, खिडकीत बसून प्यायचा विचार केला पण तोही सांडून गेला. आज काय बॅड लकच दिसते. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चहा ठेवला आणि म्हटलं नाही, चहा पिल्याशिवाय राहायचंच नाही. मंगळसूत्र तर 2-3 दिवसापासून तुटलंय. म्हटलं चला आज असं काहीतरी वेगळं घेऊ. असं तर घेणं होत नाही पण तुटलं या हिशोबाने काय ना डुप्लिकेट घालायला मिळालं. त्यानंतर मग काय खिडकीत चहा तर पिणं झालं नाही ना, त्याचीच भरपाई म्हणून खिडकीत बसून मस्त अशा कपड्याच्या घड्या करून घेतल्या. आणि आज मी तुम्हाला बोलली ना सकाळीच घराचं काम काढले, ते हे आमच्या साहेबांना ना खूपच शौक आहेत बरं का, भारी भारी. त्यांना ना घरामध्ये एक भिंत प्रिंट करायची होती, ती त्यांनी आज कलरवाल्याकडून करून घेतली. तर ती अशी काहीशी केली पण त्याची प्रोसिजर खरी अशी होती. पहिले त्यांनी ना टेप लावून सगळीकडे असे खाच्यामध्ये 3 शेडमध्ये कलर भरून घेतले. त्यानंतर आम्ही म्हटलं अरे हे असं काय. जेव्हा पण त्यांनी ह्या पट्ट्या काढायला घेतल्या, तुम्हाला खरंच ॲक्च्युली मी खरं सांगते, इतकं म्हणजे डोळ्यांचं पारणंच डायरेक्ट हालत नव्हतं, इतकं सुंदर दिसत होतं ना जेव्हा त्यांनी पट्ट्या खोलल्या. काय लूक आहे. तुम्हाला पेंट आवडला असेल तर मला कमेंट करा. आणि हे काम सकाळी 9:30ला चालू झालं होतं, ते संध्याकाळी 8:30 वाजता